अहिल्यानगर शहरातील श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघाची जागा हडपल्याचा आरोप ठाकरेंचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी केला। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कथित कार्यालयाच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे सातत्याने आरोप करत आहेत। काळे यांनी जैन संघाच्या विश्वस्तांविरोधात नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या अनुषंगाने या जागेसंदर्भातील वस्तुस्थिती सांगण्यासाठी सखल जैन समाजाचे शिष्टमंडळ तसेच श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघाचे पदाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार ट्रस्टला केवळ बदनाम करण्यासाठी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तक्रार केल्याचं शिष्टमंडळाने सांगितले। यावेळी जैन संघाचे विश्वस्त सुभाषलाल मुथा यांनी माध्यमांशी बोलताना किरण काळे यांच्यावर निशाणा साधलाय। हा केवळ राजकीय स्टंट असून संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे मंदिर नव्हते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किरण काळे यांनी राजकीय सूड उगवण्यासाठी आणि ट्रस्टला बदनाम करण्यासाठी खोटा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याचं म्हटलं आहे। आज आम्ही डीएसपी ऑफिसला डीएसपी साहेबांना भेटायला आलो। गेल्या 8 दिवसापूर्वी उबाठाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी संस्थेवर जे बिनबुडाचे आरोप जे केले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हुंडेकरी चाळ या ठिकाणी मंदिर होतं आणि सदर मंदिर पाडलं आणि धार्मिक भावना दुखवल्या आणि ट्रस्टी लोक आणि अध्यक्षावर कायदेशीर कारवाई करावी अशा संदर्भात त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला जो अर्ज दिलाय, तो अर्ज त्यांनी जो दिलाय ती खोटी तक्रार आमच्याविरुद्ध केलेली आहे। सत्य परिस्थिती ही जनतेसमोर यावी, सगळ्याला कळावी आणि पोलीस अधीक्षक साहेब यांनाही कळावी म्हणून आम्ही त्यांना याच्यात मागणी केली आहे की सदरू त्यांनी दिलेला अर्ज हा खोट्या स्वरूपाचा असून त्याच्या विरुद्ध ज्यांनी खोटं त्याची सखोल चौकशी करावी। त्या जर विल पत्रामध्ये 20 जानेवारी 1975 रोजी ज्या मंगूबाई होराणी संस्थेला जे विल पत्र करून दिलं, त्या विल पत्रामध्ये मंगूबाईकडे असलेले दाग दागिने भांडे कुंडे जे काही होतं तिच्याकडं तिने संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिलेला असताना तिथं कुठेही त्या जागेमध्ये मंदिर होतं असा कुठेही सन 1975 सालच्या रेकॉर्डमध्ये कुठेही उल्लेख नाही। परंतु संस्थेला बदनाम करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यासाठी आणि मी काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी आणि दुसऱ्यांचे राजकारणाची बंदूक आमच्या खांद्यावर ठेवून तिचा बंदुकीचा राजकीय वापर करायचा जो चाललाय त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही डीएसपी साहेबांना निवेदन दिले। हा राजकीय स्टंट आहे। त्यांच्या धरणे आंदोलनाला याला कुठलाही अर्थ नाही। हा फक्त राजकीय स्टंट आहे। हे फक्त त्याला दाखवायचंय की मी काहीतरी करतोय म्हणून। का की त्यांना कुठंच त्यांचा जो आरोप होता की सदरू संस्थेची जागा ही ट्रस्टी मंडळाने विकली, पण ज्या वेळेला आम्ही गेल्या मागच्या 8-10 दिवसापूर्वी आपल्याबरोबर ज्यावेळेस बोललो आणि आपल्याला सगळ्याला लेखी माहिती दिली की सदरू जागा आम्ही कोणालाही साठेखत खरेदी खत करून दिलेली नाही आणि आजही सदरची जागा संस्थेच्या मालकीचीच आहे व उतार्यावरही संस्थेच्या मालकीचं नाव आहे। ते महानगरपालिकेची जी नोंदणी प्रत आहे ती 80 वर्षापूर्वीची का असं त्यांचं म्हणणं की 70 वर्षापूर्वीची आहे। आमचा मालकी कधीपासून सन 1975 पासून। त्यामुळं मागं काय होतं आणि काय नव्हतं याच्याशी आमचा काही संबंध नाही। आणि आजही ती सदरची जागा ट्रस्टच्या ताब्यात आली नाही। सदरू जागेमध्ये आजही भाडेकरी आहेत आणि विल पत्रात दिल्यापासून सदरची जागा ही भाडेकरीच्याच ताब्यात आहे। त्यामुळे ट्रस्टीनी किंवा अध्यक्षांनी मंदिर पाडण्याचा संबंधच येत नाही। तुमच्या ताब्यात आले त्यावेळेस त्याला मंदिर होतं का? मंदिर नव्हतं, कधीच नव्हतं। 75 सालापासून नव्हतं।